नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नातेवाईकातील किरकोळ वादाचा राग एवढा वाढला आहे की एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केलाय। संजय नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपीने मद्यधुंद अवस्थेत हा हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे। सुदैवाने जखमीला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहीरगाव उमरेड रोड संजय नगर झोपडपट्टीत राहणारे 44 वर्षीय सचिन गोविंदराव वलथरे हे गुरुवारी दुपारी रुद्र पॅलेस विजन सिटी समोर असलेल्या जुन्या उमरेड रोडवरील चायनीज ठेल्याजवळ उभे होते। त्यावेळी त्यांचे नातेवाईक नरेंद्र रामचंद्र नायले वर्ष 45 हा दारू पिऊन तेथे आला। वलथरे यांनी त्याला घरी जाण्यास सांगितल्यामुळे रागवलेल्या नायलेने सूड मनात धरला। दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास वलथरे पानठेल्याकडे पायी जात असताना नायलेने मागून येत लोखंडी कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर आणि डाव्या बाजूस जोरदार वार केला। हल्ल्यात जखमी वलथरे यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी वलथरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे एक माहिती प्राप्त झालेली होती की पोळ्याच्या दिवशी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यानमध्ये मेडिकल हॉस्पिटल येथून एक एमएलसी प्राप्त झालेली होती। सचिन वलथरे वय 44 वर्ष राहणार संजय नगर विहीरगाव झोपडपट्टी येथील राहणारा असून त्याच्या शेजारी राहणारा एक नरेश नायले नावाचा व्यक्ती आहे। त्याच्यासोबत एक किरकोळ वाद झालेला होता। त्यांनी म्हटलं का तू इथे कशाला बसलेला आहे, घरी निघून जा। या कारणावरून राग त्यांनी मनात धरून त्याच्या सायकलला असलेली कुऱ्हाड ती काढली आणि पाठीमागून जाऊन त्याच्या मानेवर मारले। त्याच्यावरून तो गंभीर जखमी झालेला होता। जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेलेलं होतं। त्याची प्रकृती चांगली आहे। ट्रॉमामधून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला आणि 2 दिवसाची पोलीस कोठडी त्याच्याकडून प्राप्त करण्यात आलेली आहे। अधिक तपास आमच्या इथले API रामटेके हे करीत आहे। मारण्याचे कारण समोर अद्यापपर्यंत आलेले नाही आहे। फक्त एक किरकोळ त्यांचा शाब्दिक वाद झालेला होता आणि शाब्दिक वादावरून एकाच एरियात राहणारे आहे ते त्यांनी त्याला हटकलं। याचा त्याला राग आला का तू मला इथे बसलेला आहोत, तू का हटकला आणि घरी का जा म्हणतो। एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांनी त्याला कुऱ्हाडीनं मारहाण केली। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की किरकोळ वाद किती मोठ्या स्वरूपात जाऊ शकतात। हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।